सिन्नर नगर परिषदेने चालू आर्थिक वर्षातील थकीत कर वसुली मोहिमेला गती देत कठोर पावले उचललेली आहेत. घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर थकवणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात कारवाईचा बडगा उभारण्यात आला असून नळ जोडणी खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुख्याधिकारी रितेश बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून यासाठी 10 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी नगर परिषदेच्या सभागृहात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक निर्देश दिले. यापूर्वी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सिन्नर नगर परिषदेच्या आढावा बैठकीत थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज सोमवार शहरातील विविध भागातील 4 मालमत्ताधारकांची नळ जोडणी खंडित करण्यात आली आहे. नगर परिषदेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे की येत्या काळातही कर वसुली मोहीम अधिक तीव्र केली जाणार असून वर्षानुवर्षे कर थकवणाऱ्या मालमत्ताधारकांची मालमत्ता सील करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाईल. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपली थकबाकी तातडीने भरून सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी बैरागी यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.